पाहतोय अकलूज शहरामध्ये व्यापारी असेल, डॉक्टर्स असतील, वकील असतील, सामान्य नागरिक असेल, या सगळ्यांच्या मध्ये प्रचंड भीतीयुक्त वातावरण अनेक वर्षापासून आणि अनेक लोकांनी सातत्यानं या संदर्भात भूमिका घेण्याचा प्रयत्न केला, पण ती कटक कधीच करण्यात आली नव्हती. आज या ठिकाणी अकलूज शहरातल्या जनतेसाठी, व्यापारी बांधवांसाठी, या सगळ्यांसाठी वहेमुक्त अकलूजचा नारा घेऊन, विकासाभिमुख अकलूजचा नारा घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला आहे. आदरणीय आमच्या या भागाचे नेते रामभाऊ सातपुते यांच्या नेतृत्वाखाली आमच्या पूजाताई कोथमिरे हे आमच्या उच्च शिक्षित अशा उमेदवार आहेत आणि त्यांच्यासोबत जनतेनं उभं राहावं अशा पद्धतीची विनंती आज आम्ही जनतेला केली. एका बाजूला जे उमेदवार आहेत त्यांच्यावर प्रचंड गुन्हे आहेत, क्रिमिनल माइंडेड. काल निवडणूक चालू झाली, त्यांच्या पतीवर खंडणीचा गुन्हे दाखल आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एका बाजूला खंडणी आणि एका बाजूला उच्च शिक्षित सामान्य कुटुंबातली चांगल्या घरातली कन्या, या दोन्ही कन्यामध्ये मूल्यमापन आपण करावं आणि अशा चांगल्या लोकांच्या पाठीशी राहावं अशा पद्धतीची विनंती आज आंदोलन करण्यासाठी आलो होतो. आमचा अजेंडा आहे भयमुक्त अकलूज, विकासाभिमुख अकलूज. आपण या देशाचे नागरिक आहोत. भारताच्या राज्यघटनेनं आम्हाला अधिकार दिला आहे की आपण कुठेही राहू शकतो, कुठेही जाऊ शकतो, कुठेही फिरू शकतो. आपण बघितलं असेल या विभागातले अनेक नेते दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन उभे राहिलेले आहेत, निवडून आलेले आहेत. त्यामुळं स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. या ठिकाणी अकलूजच्या जनतेनं रामभाऊला 1,08,000 मतं रामभाऊला दिलेले आहेत, सगळ्या शक्ती समोर असताना सुद्धा. त्यामुळं कोण बाहेरचा कोण आतला ही जनता ठरवेल, यांना ठरवायचा तो अधिकार. शोकांतिका आहे. समोर आपण बघितलं असेल की एवढ्या दिवसाचा यांची राजकीय असताना या ठिकाणी त्यांना एक चांगला सुशिक्षित चांगल्या घराचा उमेदवार मिळवणे ही खऱ्या अर्थानं दुर्दैवी गोष्ट आहे. त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून जनतेला विनंती आहे की अकलूजमध्ये अशा गुन्हेगारांना नगराध्यक्ष करण्यापेक्षा, खंडणीखोरांना नगराध्यक्ष करण्यापेक्षा एका उच्च शिक्षित कुटुंबातली उच्च शिक्षित तरुणी जिच्यामध्ये या शहराची सेवा करण्याची उमेद आहे अशा तरुणीच्या पाठीशी उभं राहावं. आता तुम्ही ज्या लोकांवरती टीका केली त्याच लोकांनी मला खासदार निवडून दिला, आमदार निवडून दिला, जिल्हा परिषद दिली, त्यावेळेस त्यांची दहशत किंवा या गोष्टी का दिसल्या नाहीत आणि आज का दिसतात असं एक चर्चा होती. कुणाला निवडून दिलं? खासदार रणजितसिंह नाईक सांगितलं जनतेनं निवडून दिलं आणि ज्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांना निवडून दिलं त्यांनी खासदारकी कशी असते, खासदार काय काम करू शकतो हे दाखवलं. या भागातल्या पाण्याचे प्रश्न, वर्षानुवर्षाचे पाण्याचे प्रश्न या अकलूज शहरामध्ये, अकलूज परिसरामध्ये ब्रिटिशकालीन झालेली योजना सोडली तर नवीन झालेली एखादी योजना पाण्याची दाखवत का परत? एवढी सत्ता असताना हे का नाही घडलं याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. अकलूज या माळशिरस तालुक्यातले अजून 22 गावं पाण्यापासून वंचित आहेत. ते का वंचित आहेत हा प्रश्न विचारणं गुन्हा असेल. तेव्हा या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे आणि कधीतरी वेगळ्या विचाराच्या लोकांना आपण संधी दिली पाहिजे आणि ते किमान त्या संधीतनं काय घडतं हे बघून मग पुन्हा आपण विचार केला. मग तुम्ही आता माहिती दिली की सरकार भावकी बांधली नाही, मला या बाणावतीविषयी मला अधिकचं माहिती नाही. परंतु जेव्हा मी मंत्री झालो तेव्हा अनेक लोकांनी मला इथून फोन केले की भाऊ तुम्ही पालकमंत्री होऊ नये, तुम्ही मंत्री होऊ नये म्हणून आमच्या निराळा नदीच्या काठावर किल्ल्याच्या बाजूला एक उलट्या भावल्या बांधून पूजा चालू आहे, त्या ठिकाणी लिंबू मिरची काय टाकलेलं आहे असं मला सांगितलं. मला ॲक्च्युली माहिती नाही ते काय असतं आणि त्याचे परिणाम काय असतात हे माहिती नाही. परंतु मी आता मला जे सांगितलं ते मी आज सांगितलं की अशा भानामतीनं काय घडत नाही, अशानं काय होत नाही. पण या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की आजची सभा फक्त अकलूजच्या विकासाच्या संदर्भातली आमची भूमिका आणि अकलूजचा उमेदवार कसा असावा याबद्दलची आमची भूमिका मांडली.